नमस्कार, मी प्रियंका स्वामी भक्त चॅनलमध्ये स्वागत करते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर ताईंनो, दिवस आहे पहिला गुरुचरित्र पारायणाचा. तर पारायणाच्या पहिल्या दिवशी आहोंचं दर्शन घेऊन पारायणाला सुरुवात करायची होती. सकाळी सकाळी दर्शन घेतलं तर ते म्हणत होते, निर्विघ्न तुझं पारायण पार पडावं. तर इथं पहा, मी आवरून रेडी झाले, सगळे गेले जे त्याच्या कामाला. तर इथं पहा, आवरून फक्त भाज्या करून घेतल्या होत्या मी सकाळी माझं आवरल्याच्या नंतर. आणि त्यानंतर मला जायचं होतं केंद्रामध्ये. का तर ते शेअर करते. तर केंद्रामध्ये भरपूर गर्दी होत असते आणि गर्दीमुळं काय केलं, मी गेले सकाळी सकाळी आपलं चौरंग आणि जे काही माझं हे गुरुचरित्र पारायणाचं पुस्तक आहे ते सगळं केंद्रामध्ये ठेवून आले. त्याच्यानंतर मला परत रिटर्न घरी यायचं होतं. घरी कशासाठी ते पण तुमच्याशी शेअर करते. तर घरी येऊन मला पोळ्या राहिल्या होत्या माझ्या, त्या करायच्या होत्या. पहिला दिवस असल्यामुळं खूप गर्दी होती आणि एकदा जागा व्यवस्थित भेटली की मग माणूस कम्फर्टेबल बसतो. तर आम्ही तिघी चौघीजणी होतो, ननंदबाई आमच्या. तर मग नंतर आले. तर पहा, एवढ्या 10-15 पोळ्या टाकून घेतल्या. छान असा ताकातला ठेसा शिजला खाण्यासाठी मला, कारण लसण बिसण काही घातला नाही याला. आज कंटाळा म्हणजे म्हणलं एवढ्यांचं आवरून कधी भाजी करू. तर इथं परत आले तर सगळ्यांचं आरती झाली होती. 8ची आरती होऊन पारायणाला बसण्याची तयारी चालू होती. तर मग आजचा दिवस असाच पारायणासाठी. त्यानंतर एवढं सगळं आवरून सुद्धा मला भरपूर माझ्या मागं दुसरे पण कामं होते, ते सुद्धा पार पाडायचे होते. तर गुरुचरित्र पारायण करताना पहिल्या दिवशी आलेला छान असा अनुभव. तर माझ्या गुरुचरित्रावर छान असे किरण आले होते सूर्याचे. तर इथं केंद्रामध्ये जास्त काही किरण येण्यासारखं काही जागा नाही आहे, पण तेवढ्यातून माझ्या पारायणाच्या पुस्तकावरती छान किरण आले. त्यानंतर पारायण वाचून झालं तर इकडं पहा मी काय करते. तर इथं दुकानातून 1-2 साड्या गावाकडे न्यायच्या होत्या म्हणून दुकानात आले होते. चेंज केलं आणि नंतर मी दुकानात आले आणि इथून मला आता गावाकडे जायचं होतं. तर गावाकडं माझा प्रवास चालू झाला ताईंनो. तर गावाकडं कशासाठी जायचं होतं ते पण शेअर करते. तर ऊस लावणं चालू आहे आपलं, म्हणून मी गावाकडं निघाले. तर चला, मी आता पारायण वाचून झालं, चेंज केलं आणि आलोय शेताकडं. वाटाने चलतोय. 1 वाजला यायला ताईंनो. आता काय माहिती किती काम होईल आणि कितीक नाही, पण तेवढीच मदत म्हणून आलोय गाडीवर. परत आता इथून गेल्यावर विष्णू सहस्त्रनाम घ्यायचं, थोड्या वेळ वाचायचं, 3 अध्याय 11 माळी जप, तरच गुरुचरित्र वाचलेलं फलश्रुती मिळते, नाही तर नाहीये. तर चला, भेटू पुढं. तर पहा, इथं आपणच असं वाटतं आपल्याला खूप कष्ट करतोय. हे लोक पहा किती सकाळी 4ला उठून स्वयंपाक करून, लेडीज छोटे छोटे लेकरं असून सुद्धा ऊस तोडण्यासाठी येतात. यांच्याकडे पाहून तर असं वाटलं की स्वामी, मला माझ्या जीवनात काहीच कष्ट नाही आहेत, थोडंफार कधीतरी मला शेताकडे जावं लागतं, तर ते म्हणजे मला हवं आहे म्हणून मी जाते ताईंनो. कारण आपण आता केलं तर नंतरचं जीवन आपलं सुखरूप जाणार आहे. इथं आले तर विहिरीवरती पाणी न्यायला जेवणं करायचे होते. तर तिथं खाली साप दिसला मला तिथं विहिरीत आतमध्ये. तर मला ननंदबाई म्हणल्या, वहिनी तुम्हाला साप पाहायचा का? तर मग मी पाहिला. तर इथं मला आज हेच काम होतं, फक्त काल परवा ऊस सोलल्याला तेवढं पेटून द्यायचं होतं. पण चला, तेच का होईना काम, तेवढाच आधार सासूबाईला, त्यामुळं आलो. तर भरपूर ऊस लावायचा राहिलेला आहे आणखीन. तर आज गुरुचरित्राचा पहिला दिवस होता ताईंनो. खूप आनंदात छान गेला. असं काही वाटलं नाही मनात की चला आपण आज पारायणाला बसलो, असं कधी गावाकडे जायचं, कधी काय आवरायचं. त्यामुळं मी काय केलं, आवरलं सगळं व्यवस्थित तिथली तिथं आणि लगेच पारायण संपलं की शेताकडं आले. तर शेताकडे येऊन हे पाचरट पेटून द्यायचं चाललं होतं माझं. तर पाचरट पेटताना काय केलं मी, थोडंसं बोलत होते. रील्स आपली शूट करायची होती, ती करून घेतली. तर इथं थोडासा उभा व्हिडिओ आहे, ॲडजस्ट करून घ्या. तर पाचरट पेटून दिलं आणि नंतरच्या कामाला सुरुवात केली. तर नंतरसुद्धा मला भरपूर सारे असे ढिगं होते, ते पेटून द्यायचे होते. तर आजचा दिवस व आजचा पारायणाचा दिवस खूप छान गेला आणि खूप हॅप्पी. तर आज सकाळी पहाटे 4 वाजल्यापासून रुटीन सुरू झालेलं होतं. तर आजचं रुटीन छान संध्याकाळी पार 10 वाजता संपलं ताईंनो. कारण काय आहे, शेतातून आल्याच्या नंतर घरीसुद्धा भरपूर सारे कामं असतात, ते सुद्धा आवरावं लागतात. तर पहा चेहरा कसा सुकून गेलाय शेतातून आल्यामुळं. तर इथं फुलं घेतले उद्याच्या दिवसासाठी. आत्ताच घरी आले आणि फ्रेश झाले, चहा वगैरे घेतला. आता खूप अंधार पडला होता आम्हाला वाटाने यायला, कारण काय झालं, थोडं दमाने आलो. तो रोडचं काम चालू आहे
आता हे सगळे बाकीचे येणार आहेत मागून, कारण त्यांना ट्रॅक्टर येणार होतं ऊसाचं. थोडासा ऊस लावायला कमी पडणार होता म्हणून मग आज ते घेतलंय दुसरीकडून विकत, तर ते येणार होतं. त्यामुळे ते सगळे मागून येणार होते. मला पारायण करून उद्या रिटर्न जायचं होतं, म्हणून मग मी गाडी घेऊन पुढं आलो दीदीन मी. तर आता घरी आलोय, चहा पाणी झाले, आता कपडे राहिलेत वरती, कपडे काढून आणायचे. तर चला. तर पहा इथं वरती कपडे न्यायला आले मी. अंधारात एवढ्या 4थ्या मजल्यावरती हे कपडे होते. कपडे खाली घेऊन गेले, घड्या मारल्या. खूप अंधार झाला होता ताईंनो. आता संध्याकाळचा स्वयंपाक, मग सगळ्यांचे जेवण आणि नंतर आराम. त्यानंतर आपले 3 अध्याय 11 माळी जपसुद्धा राहिलेलंच होतं. तर इथं मस्त खिचडी बनवली, पिठलं बनवलं मस्तपैकी आणि 4-5च पोळ्या केल्या, जास्त काही नाही. तर यांना बाकीच्यांना बघा हे खायचं होतं, बाजरीची भाकर आणि पिठलं, त्यामुळे पिठलं बनवून घेतलं. तर ताईंनो असा होता आज शेतातला व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला आपला तर नक्की लाईक आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मला कमेंट करून सांगा की ताई खरंच छान होता तुमचा व्हिडिओ म्हणून. तर ताईंनो असा होता आजचा दिवस. तर चला मग भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये, उद्याच्या वेळेवर. तर इथं पहा सहकुटुंबासोबत जेवणाची मज्जाच वेगळी. सासूबाई, लेकरं, आम्ही सगळे एक वेळेचं जेवण सोबतच करतो, निश्चितच केलं पाहिजे. तर चला भेटूया. श्री स्वामी समर्थ.